महाराष्ट्रभर मुसळधार पावसाने थैमान घातले असून अनेक जिल्ह्यांमध्ये पुरासारखी स्थिती निर्माण झाली आहे। मराठवाडा, खानदेश, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र या भागांमध्ये अतिवृष्टीचा जोर कायम आहे। मराठवाड्यात गेल्या 24 तासात 4 जणांचा मृत्यू झाला असून तब्बल 76 जनावरे दगावली। तब्बल 18 लाख हेक्टरवरील शेती पिकं पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदिल झालेत। धाराशिव जिल्ह्यात तर थेट महापूर ओसंडून वाहत आहे। तब्बल 92 गावं पुराच्या विळख्यात सापडली आहेत। परंडा तालुक्यातील परिस्थिती अतिशय गंभीर असून बचाव पथक युद्धपातळीवर काम करत आहेत। नाशिक, जळगाव आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे। नद्यांना पूर आला असून शेकडो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले। अहमदनगर जिल्ह्यातील 3 तालुक्यांमधून 227 नागरिकांना वाचविण्यात यश आलं। सोलापूर, सातारा आणि बार्शी परिसरात सोयाबीन, केळी, कापूस या पिकाचं मोठं नुकसान झालं, तर जळगाव आणि पुणे जिल्ह्यामध्ये साठवलेले कांदे पावसामुळे अर्धे खराब झाले। त्यामुळे शेतकऱ्यांवर प्रचंड आर्थिक संकट कोसळलंय। पुण्यात तर पाषाण भागात 140 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून मागील 129 वर्षातील सर्वाधिक पावसाचा विक्रम झालाय। शहरातील रस्ते जलमय झाले असून नागरिकांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत। सरकार आणि प्रशासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले। मदत व बचाव कार्यासाठी NDRFची पथकं तैनात करण्यात आली आहेत। मात्र पावसाचा जोर आणखी काही दिवस कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे। एकीकडे पिकाचं मोठं नुकसान, जनावरं दगावलेली, तर दुसरीकडे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न, अशा या नैसर्गिक संकटामुळे महाराष्ट्रभर हाहाकार माजलाय।